मुंबईमधील एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या महेश कदम यांना निवृत्तीनंतर कंपनीकडून मोठी रक्कम मिळाली। खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू म्हणजे आपलं भांडवल सुरक्षित राहील आणि त्यावर आपल्याला नियमित उत्पन्न मिळेल असा महेश यांचा विचार होता। म्हणून गुंतवणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी ते बँकेत गेले। ब्रांच मॅनेजरने त्यांना एका इन्व्हेस्टमेंट प्लॅन संदर्भात माहिती सांगितली। वास्तविक तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही तर एक इन्शुरन्स प्लॅन होता। मॅनेजरने पॉलिसीबद्दल इतके चांगले फीचर सांगितले आणि हाच इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे ते पटवून दिलं। एवढ्या मोठ्या बँकेचा मॅनेजर सांगतोय म्हटल्यावर रमेश यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन चांगला होता, मात्र महेश यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तो प्लॅन योग्य नव्हता। आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याचं महेश यांच्या लक्षात आलं। या प्लॅनमध्ये रिटर्न चांगला मिळेल, मात्र त्यासाठी किमान 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे हे त्यांना सांगण्यात आलं नव्हतं। हा प्रकार केवळ महेश यांच्यासोबतच झाला असं नाही, हाच प्रकार कदाचित लाखो ज्येष्ठ नागरिकांसोबत होत आहे। ज्येष्ठ नागरिक FD करण्यासाठी बँकेत जातात, मात्र येताना इन्शुरन्स पॉलिसी घेऊन येतात। सध्या असे मिस सेलिंगचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। अशा प्रकारे इन्शुरन्सची चुकीच्या पद्धतीने विक्री होतीये म्हणून विमा नियामक IRDA ने 55 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डिझाईन केलेल्या विमा पॉलिसीची छाननी करून एक मोठं पाऊल उचललंय। यामध्ये जीवन आणि आरोग्य विमा या दोन्ही पॉलिसीचा समावेश आहे। अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणांबद्दल सरकारने देखील गंभीर दखल घेतली आहे। अलीकडेच वित्तीय सेवा सचिवांनी विविध सरकारी बँकांच्या प्रमुखांची मीटिंग घेतली। या मीटिंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जो सल्ला दिला जातो त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली। यामागे विमा पॉलिसी विकताना ग्राहकांना दिलेली सर्व आश्वासने अधिकृतपणे नोंदवण्याचा हेतू आहे। सध्या देशात 9 बँका कॉर्पोरेट एजंट म्हणून कार्यरत आहेत। त्यांना इन्शुरन्स विकण्याची परवानगी आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात बँकांनी जीवन विमा कंपन्यांच्या न्यू बिझनेस प्रीमियममध्ये 17.44% आणि नॉन लाईफ इन्शुरन्समध्ये 5.93% योगदान दिलं। विमा विकणाऱ्या बँकांमधील विभागाला बँक ॲश्युरन्स म्हणतात। या विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठे सेल्स टार्गेट दिले जातात। हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी मिस सेलिंगचा उपयोग करतात आणि बँकांमध्ये दर 2 किंवा 3 वर्षानंतर बँकांची बदली होते। त्यामुळे त्या ग्राहकाला काही अडचण आली तर त्याला ती सर्व्हिस मिळत नाही, कारण तो कर्मचारी इथं उपलब्ध नसतो। आपली बदली होणार आहे हे माहीत असल्यामुळे काही कर्मचारी बिनधास्तपणे मिस सेलिंग करतात। यामुळे ग्राहकांना योग्य माहिती मिळत नाही। म्हणूनच ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे। बँकांना इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड विकण्याची परवानगी मिळावी का, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न इथे उद्भवतो। ज्या बँकेत आपला अकाउंट आहे तिथल्या मॅनेजरला आपल्या अकाउंटमध्ये होणाऱ्या व्यवहारांबद्दल सगळी माहिती असते। आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, आपण कुठे खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो, तसेच आपल्या अकाउंटमध्ये एखादी मोठी रक्कम आली आहे का, अशी सर्व महत्त्वाची माहिती बँकेकडे असते। तसं बघितलं तर ही माहिती अतिशय गोपनीय आहे। मात्र आपला सेल आणि फी बेस्ड इन्कम वाढवण्यासाठी या बँका या माहितीचा फायदा करून घेतात। आपल्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम आली की लगेच बँकेतले रिलेशनशिप मॅनेजर फोन करतात किंवा भेटायला येतात। ग्राहकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं आणि त्यांना योग्य सल्ला देणं हे बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे। मात्र त्यांनी आधी ग्राहकांचं हित जपलं पाहिजे आणि मगच आपल्या सेल्स टार्गेटचा विचार केला पाहिजे। दुसऱ्या बाजूला ग्राहकांनी देखील सजग राहण्याची आवश्यकता आहे। आपल्याला कोणीही गुंतवणुकीची माहिती दिली तर आणखी 1-2 ठिकाणी त्या संदर्भात चौकशी करून गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे।